कोणताही तामझाम न करता घरात जे साहित्य आहे त्यानुसारच आज आपण आजचा आपला मस्त मेनू केलाय. कधी कधी ऐन वेळेला आपल्याला असं काहीतरी वेगळं असं खाऊशी वाटतं. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि मस्त चमचमीत खायचे तर मूड होतोच ना सगळ्यांचा. मग अशा वेळेला ऐन वेळेला ह्या पावभाजीला लागणारे सगळ्या भाज्या आपण थोडी ना आणायला जाऊन मग करणार, मग खाणार. त्याऐवजी घरात मोजकं साहित्य आपल्या असतंच, त्यातून ही मस्त अशी चमचमीत पावभाजी बनवली. एकदम टेस्टी आणि खूप छान. नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा. चला तर त्यासाठी काय केलं, इथं कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, थोडंसं बटर टाकलं. त्यामध्ये 4 बटाटे एकदम बारीक फोडी टाकले. पट ते मस्त बटरमध्ये फ्राय करून घेतले 1 मिनिटासाठी. त्यानंतर एक मोठं गाजर होतं, ते पण बारीक फोडी करून ते पण मस्त बटरमध्ये परतून घेतले. आता त्यानंतर मटार तर सगळ्यांच्या घरी असतात. आता सध्या मटारचा सीझन चालू आहे, असेल तर मटार ते घाला, नाही तर ग्रीन पीस ते 1 वाटीभर होते, ते पण घातलेत. बीटरूट आहे ना, तो थोडासा कट करून घातला. मस्त असा पौष्टिक अशी पावभाजी बनण्यासाठी आणि कलर पण छान येण्यासाठी छान परतून घेतलं. त्यामध्ये 1 चमचाभर पावभाजी मसाला घातला आहे, किंचितशी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतले. आता ह्या सर्व भाज्या परत एकदा व्यवस्थित एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त त्याच्या अंगापुरतंच पाणी घालायचं. म्हणजे जवळपास मी इथं ह्या संपूर्ण भाज्यांसाठी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं. पाणी जास्त घालायचं नाही, तेवढंच पाणी घालायचं जेवढ्या पाण्यामध्ये ह्या भाज्या मस्त अशा शिजतात. कुकर लावला आणि मस्त 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. झटपट पटापट अशा बेसवरती नाही आज आपली पावभाजी बनली आहे बरं का. तर बघा इथं मी 2 मोठे कांदे घेतलेत. आता ह्या मशीनमध्ये छान बारीक करून घेतलं. इकडे कुकर पण झालाय, थंड होतोय कुकर, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतोय. त्याच कांद्यांमध्ये आपण इथं 2 सिमला मिरच्या बारीक करून घेतल्या. ते मशीन काही बरोबर नाही, त्यामुळं मग मी हे परत टोमॅटोची प्युरी, आलं लसूणची पेस्ट नव्हती म्हणून 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, छोटंसं आल्याचे तुकडे, हे वेगळीच पेस्ट मिक्सरच्या भांड्यात करून घेतली. आता डायरेक्ट लगेच आपण पावभाजी करायला घेतोय. कढई गरम करायला ठेवली, त्यात परत 2 चमचे तेल घातले, 2 क्यूब होतील इतकं बटर टाकून घेतले. त्याच्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये कांदा आणि बारीक सिमला मिरची होती ती घालून घेतली. भूक जरी कितीही लागली असली ना, तर कांदा भाजायला मात्र ना आळस करायचं नाही. कांदा छान भाजायचा. कांदा पटकन भाजण्यासाठी परत त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं. कांदा छान असा मऊसर होईपर्यंत भाजला आणि यातलाच थोडा मिरची आणि कांदा मी बाजूला काढून ठेवलाय बरं का. का ते नंतर तुम्हाला कळेल. आता हे टोमॅटो पण भाजायला थोडा वेळ घेतो, त्यासाठी आपण इथे टोमॅटो बारीक आचेवर मस्त भाजायला ठेवून दिला. इकडे कुकर काढून घेतलाय, वाफ काढून घेतली आणि हे स्मॅश करून घेतल्या भाज्या. बघा एकदम स्मूथ अशा ह्या स्मॅश होतात भाज्या. टेक्स्चर पण खूप छान आले आणि इतका वास पण छान येतोय ना ह्या पावभाजीचा. अजून पावभाजी बनायची आहे तर त्याच्या आतच ह्याचा वास खूप चांगला येतोय. बघा आता इथे मस्त असा हा टोमॅटो भाजून झालाय. त्यात परत थोडीशी हळद घालायची. 1 चमचाभर इथं मी मिरची पूड घातले, 1 चमचाभर परत पावभाजी मसाला घातला, 1 चमचा धना पूड आणि थोडीशी जिऱ्याची पूड. हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. पावडर मसाले करपू नयेत म्हणून परत ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि छान परत हे एकदा व्यवस्थित परतून घेऊया. बघायला गेलं ना, ही पावभाजी पटकन बनते बरं का. अर्ध्या तासाच्या आत ही पावभाजी संपूर्ण तयारी करून खायला पण तयार झाली होते. इतकी फास्टमध्ये पावभाजी बनवली गेली आणि जेव्हा काही गोष्टी आपण अशा मस्त पटापट बनवतो तेव्हा नक्कीच त्या टेस्टी होतात. असा अनुभव तुम्हाला पण आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आता हे पावडर मसाले छान परतले. परत त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं, छान परतून घ्यायचं आणि आपण स्मॅश केलेल्या संपूर्ण भाज्या कुकरमधल्या त्या घालून घ्यायच्या. गॅसची आच बारीक ठेवायची. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ हवंय, घट्ट हवंय त्यानुसार याची कन्सिस्टन्सी ठेवायची. अगदीच ह्या भाज्या बारीक नसतील झाल्या तर पाणी घालायच्या आधी ह्या स्मॅशरने आपण छान अशा परत स्मॅश करून घ्यायच्या. म्हणजे एकदम एकसारखी ही ग्रेव्हीसारखी पावभाजी तयार होते.
यामध्ये तुम्ही जेवढं बटरचा वापर कराल ना, तेवढी ही पावभाजी छान होते. बरं तुमच्याकडे यामध्ये जर फ्लॉवर असेल, तरीसुद्धा थोडासा फ्लॉवर ॲड केलात ना, तरी चालते. ऐन वेळेला आपल्या घरी काय इतकं असं पावभाजीतलं सामान नसतं. बेसिक सामान असतं ते सगळ्यांच्या घरोघरी नक्कीच असतं. त्यातूनच ही इतकी सुंदर पावभाजी बनली आहे. कलर नाही, परंतु पावभाजी इतक्याच हॉटेलसारख्या टेस्टी झाली आहे. वरून परत हवं तेवढं बटर घालून घ्या. मस्त तयार झाली ही पावभाजी. आता याच्याबरोबर आपल्याला राईस लागणार आहे, तर तो पण आपण मस्त तवा पुलाव टाईप राईस केला. थोडंसं तेल बटर गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे फोडणीला दिले आणि आपण पावभाजीमध्ये जे कांदा आणि सिमला मिरचीचं थोडंसं भाजलेलं काढलं होतं ना, ते यात टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपण थोडंसं हळद टाकली, थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतला आणि थोडीशी मिरची पूड टाकून घ्यायची. आता हे सर्व साहित्य परत व्यवस्थित मस्त असं मिक्स करायचं. बरं का, जर तुम्ही याच्यामध्ये पाव घालून शेकलात ना, तर मसाला पाव तयार होणार. परंतु आपण याच्यामध्ये ना हा मस्त असा शिजवलेला राईस होता, तो घातला. हा राईस पण आपला कोलम राईस आहे बरं का. तवा पुलावचा राईस वेगळा असतो, तरी पण हा इतका सुंदर झाला ना तवा पुलाव, जसा की आपण हॉटेलमधून आणतोय. नक्की करून बघा. अशा पद्धतीने हा राईस आणि ही पावभाजी अगदी घाईच्या वेळेला बनते. त्यामुळे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आवडली रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. असंच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.